शेतकरी मित्रांनो नमस्कार। सकाळचे 7 वाजले। आज 6 जानेवारी 2025 वार सोमवार। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे 10 निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतले। तर शेतकऱ्यांसाठी पीक अनुदान, त्याचप्रमाणे नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर। बघूया सविस्तर बातम्या काय आहेत त्या। सरकारी योजनांसाठी धोंडेबाची वणवण, योजना टीव्ही रेडिओवरच ऐकल्या। दारिद्र्यामुळे मुलांच्या शिक्षणाची परवड, दारिद्र्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची अवस्था बिकट। सोयाबीन प्रमाणे तुरीचे होऊ देऊ नका, हमीभावाने वेळेत खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। आमच्या तुरीला सोयाबीनपेक्षा चांगला भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी। राज्यात 29 लाख टन साखरेचे उत्पादन, कोल्हापूर विभागाचाच उतारा सर्वाधिक, नागपूर पिछाडीवर। मराठवाड्यातील साखर उत्पादन सर्वात जास्त होण्याच्या मार्गावरती। राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी कामबंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषदेची हाक। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषदेच्या मोठ्या मागण्या। संतप्त शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी केंद्रासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, खरेदीस होत असलेल्या विलंबाचा मोठा परिणाम। किती दिवस संयम ठेवायचा, शेतकऱ्यांची सरकारवर इशारा। तुरीचे दर हमीभावाच्या आतच, घसरण सुरूच। उत्पादकांची चिंता वाढली, 6,000 पर्यंत तुरीचा भाव येण्याची शक्यता बळावली। रब्बी हंगामाचा पेरा 91% मका, हरभरा, गव्हाचे क्षेत्र वाढले। ऊस लागवडीत पंढरपूर आणि माळशिरस, तर ज्वारीमध्ये धाराशिवचा नंबर पहिला। भव्य महाकुंभमेळा 45 दिवस चालणार, जगभरातून येणार 40 कोटी भाविक। जवळजवळ 7,500 कोटींचं बजेट, सरकारचं याकडे लक्ष। कृषी विभाग विद्यापीठांसाठी 2 समित्या स्थापन करणार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष लागले तयारीला। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता। 27 महापालिकाही लवकरच होणार। उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात परतली थंडी, पुढील 3 दिवस थंडी राहणार कायम। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीचा सर्वाधिक जोर वाढणार। लाडकी बहीणमुळे तिजोरीवर ताण, शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 6 महिन्यांनी। कृषीमंत्री कोकाटे, पीक विमा बनावट अर्जदारावरती कारवाई। धुक्यात हरवला ताजमहल, दिल्लीला धुक्याने वेढले, रेल्वे विस्कळीत। 200हून अधिक विमानांचा विलंब, काश्मीरमध्ये हिमवृष्टी। DCCचे 42 कोटी रुपये कर्ज न भरता फसवणूक, सुधीर सोपल, योगेश सोपलांसह 10 जणांवरती गुन्हा। आर्यन शुगरमधील साखरेची परस्पर विक्री केल्याचा ठेवला ठपका। प्रमुख सूत्रधार सुदर्शन घुले, सांगळेंसह 3 बेड्या, आंधळे मात्र निसटला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, बीड पोलिसांची मोठी कारवाई। आरोपी संख्या 8 वर, अजून 1 आरोपी फरार। सर्वांना 15 दिवसांची पोलीस कोठडी। राज्यात 1,80,000 सौर कृषीपंप, महावितरणचे MD लोकेश चंद्र यांची माहिती। शेतकऱ्यांनी सर्वांनीच आपल्या शेतात लाववा सौर कृषीपंप, त्यांनी दिली माहिती। भेंडी 800 ते 5,000 रुपये, भेंडीचा भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना येतोय संताप। शेतकरी काय कर। शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 7 वाजता शेतकऱ्यांच्या नवीन बातम्यांसह। तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय बळीराजा।